मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, काल निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने झापलं आणि सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की जे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड त्या मतदानाचं जे कार्ड आहे त्याला आधार कार्ड लिंक करायचं। म्हणजे बघा, महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये कशी चोरी झाली विधानसभेला याचं विसंबूत वास्तव हे 7 सप्टेंबरला आणि परवाच्या 21 सप्टेंबरला राहुल गांधी यांनी 18 सप्टेंबरला कशा पद्धतीने मांडलं। राहुल गांधींनी सांगितलं होतं की हायड्रोबॉम्ब अजून पुढंच आहे म्हणून सांगितलेलं आहे। ह्या फक्त ट्रेलर सुरू आहे। म्हणजे 7 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबरला जी मतदानाची चोरी कशी झालेली आहे हे जे निवडणूक आयोगाला सांगण्यात आलं, याच्यावरून निवडणूक आयोग घाबरलाय। आता अगोदर निवडणूक आयोग म्हणत होता मतदान चोरीच होऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही काही करा, मत कशी चोरी होणार आहे, चोरीच होऊ शकत नाही ते। परंतु आता निवडणूक आयोगाने मान्य केलेले सुप्रीम कोर्टाने झापल्यानंतर आणि मतदान कार्ड जे आहे त्याला आधार लिंक करायला सांगितलेलं आहे। म्हणजे जसं आता आपण बँक नंबरला आधार लिंक केलेला आहे तशा पद्धतीनं आता ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यात जरी देखील बोगसपणा हे लोक आणू शकतात, परंतु सुधारणा तरी झाली आणि निवडणूक आयोगाने मान्य तरी केलेलं आहे की बाबा मतदानामध्ये चोरी होते। आता त्याच विषयाची काहीशी चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, देशभर ज्या निवडणुका झाल्या म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र या ज्या 7-8 राज्याच्या निवडणुका झाल्या आणि इथं जे सटा भाजप जे जिंकून आले ह्याच्यामुळं मोठ्या संशयाचं वातावरण निर्माण झालं देशभर। म्हणजे नरेंद्र मोदी चोर आहे हे जे लोक वाक्य म्हणत होते हे सत्यतेमध्ये निघालं की निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाला कशा पद्धतीनं मदत केली हे राहुल गांधी यांनी विसंबूत सांगितलेलं आहे। बघा, महाराष्ट्राची निवडणूक झाली, हरियाणाची झाली, या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभव पत्करावा लागेल, म्हणजे भारतीय जनता पक्षाचं काही राहिलेलं नाही अशा पद्धतीचं वातावरण होतं। आणि त्या वातावरणाला गडद कशाने केलं, लोकसभेच्या वेळेस महाराष्ट्रामधून 31 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले। म्हणजे शरद पवार गट, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे असे मिळून त्यांचे 31 आणि एक अपक्ष असे 32 निवडून आले। आणि त्यानंतर 4च महिन्यांनी विधानसभेमध्ये या महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला। एक माणूस म्हणजे 49-50च्या आतच माणसं निवडून आले। मग ह्याच्यामुळे झालं असं की बाबा एवढं वातावरण चांगलं असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार कसं काय आलं, कशा पद्धतीनं आलं हा संशय निर्माण झाला। आणि त्यानंतर मात्र काँग्रेस पक्षाने साहजिकच राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला मतदानाच्या याद्या मागितल्या। आम्हाला बाबा ज्या दिवशी मतदान झालंय तिथलं CCTV फुटेज द्या आणि मतदानाच्या याद्या द्या असं मागितल्यानंतर मात्र निवडणूक आयोगाचा तिळपापड झाला। निवडणूक आयोगाच्या अगोदर भारतीय जनता पक्षाचा तिळपापड झाला। कोण होते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर म्हणले राहुल गांधींच्या डोक्याची चिप चोरीला गेले, ह्याव झालंय त्याव झालंय, भयान टीका त्या अनुराग ठाकूरने लगेच पत्रकार परिषद घेतली, काय काय टीका टिप्पणी केली हे आपण बघितलं। परंतु 7 सप्टेंबरला राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने मतदान कशी चोरले, एका माणसानं 4 राज्यामध्ये कसं मतदान केलं, जे मतदान वाढलेलं आहे हे ऑटोमॅटिकली भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला कसं गेलं, हा सगळा विसंबूत आकडा 7 सप्टेंबरच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडला। आणि हा मांडल्यानंतर देशभर कळालं की बाबा ही निवडणूक बोगस झाली, भारतीय जनता पक्षाने निवडणुका बोगस जिंकलेल्या आहेत, ह्या भारतीय जनता पक्षाचं काय खरं नाही, म्हणजे नरेंद्र मोदी वोट चोर आहे अशा पद्धतीचा नारा लोक परत द्यायला लागले। आता ह्याला पुन्हा कारणीभूत ठरलं की बिहार निवडणूक। बिहारमध्ये जे मतदानाचा आकडा आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला, म्हणजे 70 लाख मतं वाढली बिहारमध्ये आणि हे 70 लाखापैकी 68 लाख पुन्हा कमी केली। परत त्याच्यावरती देखील शंका उपस्थित झाली।
म्हणजे ज्याचा मतदारसंघ विरोधातल्या माणसाचा मतदारसंघ आहे तर त्याच्यातली त्यांच्या बाजूची मतं कमी करायची. तसंच महाराष्ट्रामध्ये देखील झालं. आता महाराष्ट्रात काय झालं, 5 वर्षात 30 लाख मतं वाढली आणि अवघ्या 4 महिन्यात 40 लाख मतं वाढली. म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आकडा हा निवडणूक आयोगानं वाढवला आणि हा आकडा वाढवल्यामुळं कुठंतरी शंकेची पाल चुकली. आता त्यावेळेस ज्यावेळेस 7 तारखेला राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सगळा बॉम्ब फोडला, त्यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाच्या लोकांनीच निवडणूक आयोगाच्या अगोदर पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं असं झालंय तसं झालंय, काय झालेलं नाही, काय राहुल गांधी येडा माणूस आहे, काही बोलतोय पप्पू अमकं तमकं म्हणले. आता त्यानंतर साहजिकच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती. ती स्वायत्त संस्था आहे. एखाद्या स्वायत्त संस्थेवरती जर लोकांचा विश्वास नसेल, स्वायत्त संस्थेवरती जर आरोप केला तर त्या आरोपाचं खंडन करणं हे त्या संस्थेचं काम असतं. परंतु असं झालं नाही. निवडणूक आयोगाने 8 दिवसांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात सांगितलं की राहुल गांधी यांचे आरोप तथ्यहीन आहेत, या आरोपामध्ये काही खरं नाही. आता ह्याच्यात निवडणूक आयोगानं कमिटी नेमणं गरजेचं होतं आणि त्या कमिटी मार्फत चौकशी करणं गरजेचं होतं, परंतु असं केलेलं नाही. आता त्यानंतर झालं असं की बघा, निवडणूक आयोगानं सांगितलं आता कर्नाटकमध्ये ज्या मतदारसंघामधली नावं कमी करण्यात आलेली आहेत तिथं FIR झालेली आहे आणि त्याची चौकशी CID कडे आहे. आता ह्या CIDनं काही कागदपत्र मागितले होते, काही लिस्ट मागितल्या होत्या. ह्या लिस्ट निवडणूक आयोगाने दिल्या नाहीत अजूनपर्यंत आणि त्यावर पुन्हा निवडणूक आयोग असं म्हणते की कर्नाटकमध्ये प्रयत्न झालता, आम्हीच FIR दाखल केलेला आहे. म्हणजे एकीकडं निवडणूक आयोग मान्य करते की हे झालं आणि दुसरीकडे म्हणतंय की असं काही झालं नाही. शिर्डी मतदारसंघातलं तुम्हाला सांगतो की या ठिकाणी 3000 मतं एकाच घरामध्ये नोंदलेली आहेत. आता हे देखील निवडणूक आयोगाला दाखवल्यानंतर निवडणूक आयोगाची माणसं गेली आणि त्यांनी बघितल्यावरती तिथले मतदान कमी केलं. म्हणजे असं बोगस पद्धतीनं जे झालंय महाराष्ट्राच्या सगळ्या इलेक्शनाची वाट लागलेली आहे. आता हे जे काय घडलेलं आहे, आता काही लोकांचं असं मत आहे की बाबा इस्रोकडनं म्हणजे हे जे इतर देशात जे काय हॅकर बसलेले आहेत हे हॅकर सगळं करतायत. म्हणजे कोणाची नावं कट करतायत, कोणाची नावं वाढवतात, ते म्हणजे इलेक्शन मध्ये सगळा घोळ करून टाकायचा असं या लोकांचं मत आहे. तशाच त्या पद्धतीने सध्या वाटचाल सुरू आहे. आता या सगळ्या बाबतीत बघा, सुप्रीम कोर्टामध्ये लोक गेली, सुप्रीम कोर्टामध्ये केसेस चालू आहेत. आता सुप्रीम कोर्टामध्ये केसेस चालू आहेत म्हटल्यावरती बघा, सुप्रीम कोर्टाने देखील या निवडणूक आयोगाला झापले. आता त्यातच राहुल गांधींनी एकीकडे निवडणूक आयोगावरती हल्ला सुरूच ठेवलेला आहे. म्हणजे निवडणूक आयोग जोपर्यंत उत्तर देत नाही किंवा निवडणूक आयोग ह्याच्यावरती काय म्हणत नाही तोपर्यंत माझं सुरूच राहणार असं राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे. आता चंद्रपूर जिल्ह्यातला जो राजोरा मतदारसंघ आहे, राजोरा ह्याच्यामध्ये 6800 मतदान वाढलेलं आहे. हे राहुल गांधींनी आता जी 18 सप्टेंबरला जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तसंच कर्नाटकातला आळंद मतदारसंघ आहे, म्हणजे जिथं गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु ह्याच्यावरती निवडणूक आयोगाने आतापर्यंत काय तिथं जे चौकशी करणारे जे CIDचे लोक आहेत ते त्यांना काहीच दिलेलं नाही. म्हणजे चौकशी सुरू आहे पण त्यांना जे लागणारे कागदपत्र हे निवडणूक आयोगाने दिले नाही. म्हणजे बघा कशा पद्धतीने तिथं आता हे सुरू आहे, निवडणूक आयोग कशा पद्धतीने काम करते बघा. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं कुठंतरी निवडणूक आयोग काय प्रवक्ता वगैरे असल्यासारखं काम करतोय. आता राहुल गांधी यांनी बघा वेळोवेळी मतदान चोरीचा आरोप केलेला आहे आणि तो गंभीर आरोप आहे. निवडणूक आयोगाने या सगळ्या गोष्टींवरती आपली प्रक्रिया देणं गरजेचं आहे, परंतु निवडणूक आयोग काय प्रक्रिया द्यायला म्हणजे द्यायला नाही. आता बघा राहुल गांधी यांनी जे आरोप कसे केले होते, महाराष्ट्र में चल रहा है, कर्नाटक में चल रहा है, नाम वैसे ही है, JW पता वैसा है, JW नाम यू कैसे प्रेजेंट टाइप करके लगा. आता ह्या गोष्टी आहेत, हे नेमकं करतंय कोण, म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ह्या गोष्टी
करते कोण? राहुल गांधी हे वारंवार पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप करतायत, परंतु निवडणूक आयोग मात्र काहीही बोलायला तयार नाही. आता दुसरं एक तुम्हाला दाखवतो. फक्त तुमचं डेट ऑफ बर्थ. बरोबर आहे. बघा तुमचं डेट ऑफ बर्थ. दुसरं एक तुम्हाला दाखवतो. आता ह्याच्यामध्ये हे कशा पद्धतीनं मत चोरी म्हणजे जे मतदान जे एका एका माणसाचं किती ह्याच्यात म्हणजे नोंदलेलं आहे, कोणाचं कसं डिलीट केलेलं आहे, तर हे देखील आपण गांभीर्यानं बघितलं पाहिजे. हे देखील तुम्हाला काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावरती एक गंभीर आरोप केले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की मतदार यादीत अनेकांचं नाव जे आहे ते ऑटोमॅटिकली डिलीट करण्यात आलेलं आहे आणि अनेक मतदारसंघांमध्ये नावं जी आहेत बघा ही बघा मतदारसंघ बघून किंवा तिथे काँग्रेसचा जर जो तो मतदारसंघामध्ये जर स्ट्रॉंग होल्ड असेल तर त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसला जे लोक मतदान करतील अशा लोकांची नावं अनेक ठिकाणी डिलीट करण्यात आलेली आहेत, अनेक ठिकाणी मतदारसंघांमध्ये नावं ऍड करण्यात आलेली आहेत. आणि काही दिवसांपूर्वी आपण जो व्हिडिओ केलेला होता त्या व्हिडिओमध्ये आपण हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता की अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या एखाद्याचं नाव डिलीट करू शकता का फॉर्म मधनं. आणि त्याच्यानंतर आणखी एक व्हिडिओमध्ये आम्ही हे दाखवलेलं होतं. आता या सगळ्यांमध्ये निवडणूक आयोगानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही बदल केलेले आहेत आणि ते बदल काय आहेत ते सगळ्या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले ज्या वेळेला राहुल गांधींनी आरोप केले त्यानंतर निवडणूक आयोग असं म्हटलं की अशा प्रकारे कुणाचंही नाव मतदार यादीतनं डिलीट करता येत नाही. आणि एका प्रकारे जरी ते आता राहुल गांधी हे काय म्हणतात, निवडणूक आयोग कोणाचंही नाव डिलीट करता येत दुसऱ्या कोणाचं तरी नाव नाही अशा पद्धतीने सांगितलं. परंतु निवडणूक आयोगाने आता सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा चेंजेस केलेल्या आहेत. आता बघा सुप्रीम कोर्ट काय म्हणते, निवडणूक आयोगाला जे निवडणूक आयोग मनमानी पद्धतीनं वागत होता, जो निवडणूक आयोग ह्याला सुप्रीम कोर्टाला जुमानत नव्हता, तो निवडणूक आयोग आता घाबरलेला आहे आणि राहुल गांधी यांचे आरोपामध्ये तथ्य आहे असं खुद्द निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे. आता या प्रक्रियेमध्ये आता काय झालंय, निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टानं जेव्हा निवडणूक आयोगाला झापलं, निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया किंवा काम करण्याची पद्धत आहे ह्याच्यावरती संशय व्यक्त केला. निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ह्याच्यामध्ये गडबड घोटाळा आहे, तुम्ही जर आम्हाला वेळेत डाटा नाही दिला किंवा आम्ही सांगतो त्या प्रश्नाचं नाही उत्तर दिलं तर आपल्यावरती आम्ही कारवाई करू आणि आपल्याला बरखास्त करू. निवडणूक आयोग घाबरला आणि निवडणूक आयोगाला सक्त म्हणजे जे आधार कार्ड जे आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की आधारला मतदान जे कार्ड आहे ते आधारला लिंक करा म्हणजे ह्याच्यामध्ये गडबडी घोटाळा होणार नाही. जे निवडणूक आयोग सांगत होता की आधार कार्ड नाही करता येणार, परंतु जेव्हा तंबी दिली सुप्रीम कोर्टाने तेव्हा मात्र निवडणूक आयोग तयार झाला ह्या गोष्टीवरती आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे. म्हणजे निवडणूक आयोग हा आता हातबल झालेला आहे की त्याला ह्याच्यामध्ये दुरुस्त्याच कराव्या लागणार आहेत आणि पारदर्शक असं निवडणूक घ्यावं लागणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सोयीस्कर राजकारणासाठी जे आतापर्यंत केलं ते आता करणं बंद करावं लागणार आहे. यामुळं भारतीय जनता पक्षाचं सरकार हे उलथून पडणार आहे. असंच काहीसं सध्याचं चित्र बिदारत दिसते. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.